जिल्हा परिषद व ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद यांच्या वतीनं सोलापूर शहरातील वोरोनोको प्रशालेमध्ये रुक्मिणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये विविध महिला बचत गटांचा समावेश आहे। 3 दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे। याची एंट्री फी जी आहे ते निशुल्क आहे, फ्रीमध्ये आहे। गड्डा उत्सव सुरू आहे। गड्डा उत्सवाला जाताना एकदा या रुक्मिणी महोत्सवाला यावा असं आवाहन विविध मान्यवर करताना दिसत आहेत। महिलांना त्यांच्या वस्तूंना वाव मिळावं, त्यांच्या प्रोडक्टना वाव मिळावं आणि बचत गटांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळावं या हेतूनं जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या वतीनं 3 दिवस रुक्मिणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। CEO मनीषा आवाळे मॅडम असतील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्याखालील सर्व अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम असे नियोजन असलेलं हे रुक्मिणी महोत्सव या ठिकाणी सुरू आहे। विविध तालुक्यातील महिला बचत गट असतील किंवा परत जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी सहभाग घेतलेला आहे। खाण्यापिण्याचे पदार्थ असतील, कलाकुसरीच्या वस्तू असेल किंवा वेगवेगळे प्रोडक्ट या महोत्सवामध्ये आहेत। सोलापूरकरांना विनंती आहे की एकदा त्यांनी या महोत्सवाला भेट द्यावी आणि 3 दिवस हे प्रदर्शन चालणार आहे। अतिशय चांगले पदार्थ या ठिकाणी खाण्यासाठी आहेत किंवा कलाकुसरीच्या वस्तू देखील आहेत। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील या रुक्मिणी महोत्सवा स्टॉलला भेट दिलेली आहे आणि या नियोजनाचे कौतुक केलेलं आहे। CEO मनीषा आवाळे मॅडम असतील किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे इतर अधिकारी यांचा देखील मोठा वाटा या रुक्मिणी महोत्सवामध्ये आहे। अतिशय उत्तम नियोजन करण्यात आलेलं आहे। सर्व सोलापूरकरांनी या रुक्मिणी महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। माझ्या गटाचं नाव जीवनज्योत महिला स्वयंसहायता समूह। माझं नाव आहे सारिका सचिन बडुरे, राहणार शिंगडगाव। PMFA द्वारा कडा भाकरीचे मशीन घेतलं आहोत। 1 वर्षाचं आहे। भरपूर फायदा आहे यामध्ये। आम्ही एका महिन्यामध्ये आता 4 लाखाच्या भाकरी विकल्यात। 1 लाख रुपये फायदा झाला आहे आम्हाला ह्या जानेवारी महिन्यामध्ये। प्रदर्शनात तुम्ही गेलता? प्रदर्शनात गेल्या लक्ष्मी सरसमध्ये आलो होतो। परत गेल्या वर्षी रुक्मिणी यात्रामध्ये तिथं आलतो जत्रामध्ये। परत धाबे आपले असे स्टॉल, परत स्वीट दुकान। ऑर्डर भरते, लग्नाची ऑर्डर। दररोज 2000 भाकरी देते मी। स्वामी समर्थ ट्रस्टला पण जाते माझ्या अकोलकोटला। किती गटात किती महिला आहेत? माझ्या गटात एकूण 12 महिला आहेत। मी हे वैयक्तिक घेतले PMFA द्वारा। 6 वर्षाचं गट आहे। 1च वर्ष झालं मी मशीन घेऊन। महिला म्हणलं तर फक्त चूल आणि मूल, पण आता तुम्ही स्वतःच्या पायावर उभारलात। घरी काय घरी एकदम अभिमानानं सांगतात की माझी सून घराच्या बाहेर पडून इतकं चांगलं काम करू लागले की घर सगळं सांभाळून हे सगळं काम करते, तर त्यांना पण थोडं अभिमानाची गोष्ट वाटायला लागले। आज माझे मिस्टर कधीच असं कुठं पण येत नव्हते। आज माझे हे सगळं काम बघून माझे पाठीमागे आज सकाळपासून इथंच आहेत। सपोर्ट भरपूर सपोर्ट आहे माझ्या घरच्यांचं। सासू पण एक दिवस पण घरातलं काम कधीच करत नव्हते। माझे सगळं काम बघून माझे सासू घरातलं सगळं स्वयंपाक मुलांना सांभाळायचं त्यांनी करते, मी सगळे काम करून बघते। तुम्ही जेव्हा प्रदर्शनात जाता घरची जबाबदारी कोण बघते? स्वयंपाक सगळं सकाळी करून येते मी, नंतर सासूबाई सगळं राहिलेलं काम सासूबाई करतात माझ्या घरी। सासू सासरे सगळे खूप मदत करतात मला। माझे नाव राधा सुदर्शन काजळे। माझ्या समूहाचे नाव यश स्वयंसहायता महिला समूह चुंगी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। माझा घटक आहे हळदी, सेंद्रिय हळद। ही हळद पूर्ण शेतातील लागवडीपासून ते त्याच्या भुकटीपर्यंत पूर्ण आम्ही स्वतः घरी बनवतो आणि हे प्युअर रासायनिक नसून प्युअर सेंद्रिय आहे। आणि हा आहे लापसी रवा। हा विदाऊट पॉलिशचा रवा आहे। आपल्या शेतातील जे गहू निघतं त्यापासून बनवलेला आहे। खूप छान वाटते सर। हो, खूप चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं आहे आणि मी पहिल्यांदाच सरसमध्ये आलेली आहे, त्यामुळे खूप छान वाटते। माझं नाव मंजू नितीन गरड, राहणार वैराग, तालुका बार्शी। मी काळे तिखट ठेवले, लाल तिखट, शेंगा चटणी आणि नवीन म्हटलं तर मी मटन मसाला, चिकन मसाला आणि सांबार मसाला हे नवीन प्रोडक्ट तयार केलेले आहेत। आज मी पहिल्यांदाच आली इथं। काय किंमत आहे, काय वैशिष्ट्य? माझं वैशिष्ट्य म्हटलं तर माझा काळा मसाला खूप छान आहे आणि तसंच मी आज मसाले शेंगा पण तयार केले, त्याची पण चव खूप छान सुंदर आहे। आणि नवीन म्हटलं तर मी चिकन मसाला आणि मटन मसाला तयार केलेला आहे। सुहानासारखे आपण डायरेक्ट प्रोडक्ट म्हणजे असं हे तयार चालू केलेलं आहे। नियोजन कसं वाटतं इथं? छान आहे नियोजन। आता सध्या चालूला तर चांगलं आहे।
नाव सांगा. नमस्कार सुचिता विठ्ठल मलगोंडे, राहणार डोणस, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियानामध्ये उमेद अभियानामध्ये आम्ही लाडूचा स्टॉल लावला. लाडू, पपईची चेरी आणि मक्याचे चिवडा आणि काळं तिखट, शेंगदाणे चटणी. रेट आपण पाव किलोवर 50 रुपये प्रत्येक ह्याला रेट लावले तर योग्य ते वजनानुसार. मक्याचा चिवडा 20 रुपयाला. आम्ही गटामध्ये 10 महिला आहोत. 10 महिलांच्या मध्ये आम्ही गट चालवतो. आहे का मागणी म्हणजे? हो आहे, प्रोडक्टला मागणी आहे, भरपूर आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर सगळीकडे जातात आमच्या मागण्या. आजचं नियोजन छान आहे. शिव मॅडम छान केले आहे, आम्हाला आवडलं आहे. आणि आम्ही जरभरीने स्टॉल लावतोय, त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आहे जास्त, कारण हे होत आहे. बार्शी. काय खाताय तुम्ही? बेळ. कुठे घेतले? काय तुलस रुक्मिणी जत्रेत. छान आहे. स्टॉल मध्ये फिरला? हो. काय घेतलं, खरेदी केली? घेतलं, चटण्या मसाले घेतले. चांगलं आहे? हो, हळद घेतली. हो, छान आहे. काय काम करते? मी CLF मॅनेजर आहे बार्शीमध्ये, प्रभाग व्यवस्थापक म्हणून. नाव सांगा तुमचं. रुपाली सूरजमल धावणे, नरोटेवाडी, उत्तर सोलापूर. पाणीपुरी, भेळ आणि मट्टा ठेवले. कसं आहे नियोजन, काय? हो, छान आहे, नियोजन छान आहे. रिस्पॉन्स. पाणीपुरी पाणीची टेस्ट वेगळी आहे सर. आमचे पाणीपुरी म्हणजे पाणी घरगुती आहे. असं आहे की पाणीपुरीचं जे पाणी आहे ते आम्ही रेडीमेड मसाला कुठलाच वापरलेला नाही, गावरान मसाला वापरलेला आहे. त्याच्यामुळे टेस्ट एकदम छान आहे आमची, त्याच्यामुळे रिस्पॉन्स पण छान आहे आम्हाला. किती रुपयाला प्लेट आहे? 20 रुपये. कसं म्हणजे कुठं ऑर्डर वगैरे घेताय का? नाही, ऑर्डर वगैरे नाही, असं स्टॉल वगैरे लावतो आम्ही. नियोजन चांगलं आहे? हो, छान आहे, एकदम छान आहे. बदाम, भीमानगर, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. काय ठेवलं आज स्टॉलमध्ये? मच्छी, खेकडा, हां, भात, भाजी आहे ना. उजनीमधलं आहे? हा, भीमानगर, उजनी. कसं आहे नियोजन आज इथं? हा, नियोजन कसं, चांगलं आहे का? आता तर चालू केलंय आम्ही. कसं हा, प्लेट आहे, काय खेकडा? खेकडा का, तर तसं काय अजून रेट ही नाही जायला ठेवलेला. हा, काय वैशिष्ट्य काय म्हणजे तुमची खासियत काय मच्छीची? हा, म्हणजे फ्राय केलेला तळून देत आहे का? हा, फ्राय मासे आणतोय ना, भीमानगरहून आणलेत. हा. आता फ्राय चालू आहे, भाजी आहे, हा. खेकडा आहे. खूप सुटलं आहे. हा, होय का. कुठं कुठं प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता? आता हे सगळीकडे घेतोय ना, पण आता पहिल्यांदाच इथं आणली भीमानगरची मच्छी. खेकडा आणि मच्छी. हा, खेकडा आहे का एखादा? हा, आहे ना, येऊ का वर आहेत ना, खेकडा इथं लावा. येऊ का इथं वर आहेत ना. जिवंत खेकडे हा, जिवंत देऊ का, आहेत ना जिवंत खेकडे. तळून देणार का ते? हा, भाजी आहे ना, त्याची बनवलेली भाजी आहे. हा, रस्सा आहे ना खेकड्याचा. हा, किती महिला आहेत? 3. तिघ जण काम. हा, आमची आहे ना शुभदा महिला बचत गटाची अध्यक्ष. कल्पना धोत्रे. हां, काय ठेवलंय तुम्ही? कापडी पॅक आमचे हँडमेड्स बॅग्स आहेत. हां, हाताने बनवताय का? हो, आम्ही स्वतः बनवतो. काय किंमत आहे? आमच्याकडे 20 रुपयापासून ते 700 रुपयेपर्यंत बॅग आहेत. हां, किती बचत गटात किती महिला आहेत? 11. ऑर्डर वगैरे मिळतात का? भरपूर. आत्ता जस्ट आम्ही PDCची केली पुण्यातली. हां, तुमचं नियोजन कसं आहे? हो, आहे चांगलं. कुठलं बचत गट? बचत गट मनस्वी स्वयंसहायता समूह, तालुका मिरज, जिल्हा सांगली. काय आयटम ठेवले काय? गव्हाची बिस्किट आहेत, सांगली स्पेशल भडंग आहे, फळांच्या रसातील शेवळ्या आहेत, भरली मिरची आहे, उन्हाळी साहित्य आहे सगळं. काय प्रतिसाद आहे म्हणजे कसं? आज पहिला दिवस आहे, बघूया काय प्रसिद्ध आहे. सगळं घरीच महिला किती महिला तुमच्या बचत गट? 22 महिला आहेत आमच्या. कुठं कुठं ऑर्डर जातात? मुंबई, पुणे, सरसला आम्ही गेलो होतो आता मामलाक्सवरला. किती वर्षापासून आहे व्यवसाय? आम्ही आता 16 वर्ष झालं करतोय, पण 9 वर्ष झालं बचत गटात आहात. घरी बनवताय? सगळं घरी बनवतो. हो, सगळे मशिनरी वगैरे सगळ्या घरी आहेत. पण बचत गटाचे लीडर कोण आहेत? घाबरू नका, या समोर या. जनाबाई जयराम गुंड, कुठलं बचत गट? पाकणीचा. पाकणी. किती महिला आहेत? 10 त्या. काय बनवलं आहे? हे विणकाम सामान आहे. सगळे लोकरीचे आहेत का? हां, लोकरीची बनवलेले आहे ते. काय किंमत आहे याची? म्हणजे कायची 150 आहे, कोणाचे 200 आहे, कोणाचे 800 आहे, कोणाचे 600. म्हणजे बनवून जसं बनवलं तसं आहे ना, मोठं बारकं. कुठं कुठं प्रदर्शनमध्ये भाग घेतला? नाही, मी पहिलाच आलेले, ह्याच्या आधी नाही कुठे गेलेले. नाम बोलो तुम्हारा? हसीना दस्तगीर मुल्ला. कहाँ से आए? यहीं से. उनका नाम? वो राड़े रास. हाँ, क्या रखे हैं? ये ज्वारी के प्रोडक्ट रखे से हैं. क्या क्या है प्रोडक्ट ज्वारी के? ज्वारी के केक हैं, बिस्किट हैं, और रोट हैं,
ये सब अलग अलग वैरायटी के रोट हैं, सब अलग अलग वैरायटी के केक। हाँ। कितने लेडीज है बचत गट में? 10 लेडीज़। कहाँ ऑर्डर मिलते हैं क्या? हाँ मिलते हैं ना, कहीं कहीं से भी आते हैं ऑर्डर। क्या कीमत है जौहरी का? ये 60 रुपीज़ और ये केक 50 रुपीज़, ये 200, वो भी 50 रुपीज़ का है। इससे पहले कहाँ पार्टिसिपेट लिए थे क्या? हाँ बहुत जगह लिए थे। वो किधर हुआ वो? बहुत जगह लिए। रिस्पांस अच्छा है क्या? हाँ रिस्पांस बहुत अच्छा है। हाँ चलता है बच्चों को चलता है। हाँ बहुत अच्छा है, ज्वारी के प्रोडक्ट है ना, सब बनाते? हाँ घर में बनाते। रुक्मिणी महोत्सवामध्ये नमस्कार, माझं नाव उमाबाई धोंडप्पा बिराजदार, राहणार वडकबाळ, तालुका दक्षिण सोलापूर। वडकबाळ येथे नंदिनी महिला स्वयंसहायता बचत गट आहे। ते बचत गट श्री कट्याबा देवी गोशाळा येथील कच्चा माल, शेण, गोमूत्र, तूप, दही घेऊन गो प्रोडक्ट नंदिनी महिला बचत गट करत आहे। गांडूळ खत आहे, शेणापासून गांडूळ खत तयार करतो आहे आणि विभूती तयार करतो आणि आपला गोमय भस्म आहे। अजून शेणापासून गणपती तयार करतो, गोनाईल तयार करतो। गोनाईलचे 3 फायदे आहेत, एक मच्छर भाग जातो आहे आणि फरशी पुसण्यासाठी आणि आपलं रूम फ्रेश होतो। 3 in 1 हा गोनाईल आहे। प्रदर्शन ठेवलंय, भाग घेतला होता तुम्ही? ह्यापूर्वी आपण परवा कृषी प्रदर्शन होतं, त्यावेळेस आपलं स्टॉल ठेवलं होतं तिथं आणि तिथं जिल्हा परिषदमध्ये पण ठेवलं होतं, मंद्रुपमध्ये पण ठेवलं होतं। नियोजन कसं आहे आजचं हे? आजचं नियोजन चांगलं आहे कारण आम्ही आल्यापासून आमचं व्यवस्थाही चांगलं केलेलं आहे। लगेच बॅनर बांधायला आणि मदतही खूप केलेल्या आहेत आणि इथले पूनम मॅडम, अतुल सर, चिचुरे सर त्यांनी प्रत्यक्ष येऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहेत आणि सगळ्यांचं सहकार्यामुळेच झालेलं आहे। आणि आमचे जे CRP त्यांनी आले आहेत, लोबे मॅडम आले आहेत, व्यापारी मॅडम आणि आमचे सहकारी संगीता बतकुणीपणा ह्यांचंही आपल्याला खूप सहकार्य आहे। त्यामुळं हां, आणि शेण आणि गोमूत्रापासून आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही तयार करतो आणि सगळ्यांना आव्हान करते की त्यांनी आपला पर्यावरण रक्षणासाठी, आपलं शरीर रक्षणासाठी ह्या गोशाळा भेट द्यावं आणि गाईचे जे प्रोडक्ट आहेत ते खरेदी करून आपलं आरोग्य सदृढ करून घ्यावं, हे मी सगळ्यांना आव्हान करते आणि विनंती करते। स्टेट लेवलला लातूरमध्ये सततच असतं, सोलापूरमध्ये आम्ही पहिल्या वेळेला केंद्र तुम्ही स्वतः हो आवाज आहे माझा। या अशा पेटे ज्या ठिकाणी शेती त्या ठिकाणी ठेवून काही केलं। आता हे मासे आहेत बघा, ते त्यातच मध गोळा करतात का? हो, त्याच्यात किती दिवसाचा पिरियड असते? समोर किती दिवसाचं पिरियड असतं ते? 2.5 महिन्यामध्ये। 2.5 महिन्यात पूर्ण मध? हो। मग त्यांना नंतर मध काढताना त्यांना काय करतात? हां, मध काढताना ही झटकायची पोळी, मुली झटकतात तशी हवेत उडून जातात ते? नाही, त्या पेटीमध्ये झटकायची, त्या पेटीमध्येच खाली। आता काय नाव, कुठून आलाय, काय प्रोडक्ट ठेवलंय सांगा? नमस्कार, माझं नाव प्रभा कुमठेकर, आम्ही लातूर जिल्ह्यामधून आलोत, उमेद अंतर्गत। आपलं प्रोडक्ट आहे मध आहे, मुकवास आहे, ड्रायफ्रूट लाडू, गुळशेंगा लाडू। आपल्याकडं मधामध्ये आपल्याकडं 4 प्रकारच्या मध आहे, तुळशीचा मध, ओव्याचा मध, नीम जामून, फॉरेस्ट, अशा 4 प्रकारचा मध आहे। मग ते आपण ड्रायफ्रूट्समध्ये मधामध्ये पण आहे हनी नट्स आहे ह्या। हां, याची किंमत 300 रुपये आहे। फायदेशीर आहे शरीरासाठी? हां हो। मध पालन स्वतः आपण करताय का? हां, आम्ही स्वतः करतो। कुठे आहे प्लॅन्ट? प्लॅन्ट आपला म्हणजे राजस्थान, पुन्हा कर्नाटक। म्हणजे हे मधुमक्षिका पालन कुठं होतं? मधुमक्षिका पालन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले असतात, पॅकिंग मात्र आलमल्यामध्ये होते। काय महत्व आहे, कारण तुम्ही आता 3-4 नमुन्याचं मध चाखल्या दिलात आम्हाला? हो, कसं आहे दादा, 4 प्रकारचे मध आहेत। आजवाईनचा जो मध आहे तो खाल्ल्याने पोटाचे विकार कमी होतात। तुळशीचे तर अनेक फायदे आहेत, अनेक प्रकारचे फायदे आहेत। आणि नीम जामूनचा आहे ते BP, शुगर अशा लोकांसाठी, डायबिटीज वगैरे त्यांच्यासाठी चांगला असतो। म्हणजे त्या पेटीतनं काढून हे सगळे प्रोडक्ट तयार? हो हो हो। किती जण आहेत याच्यामध्ये? 6 जण आहेत। कुठं प्रदर्शन ठेवलं होतं तुम्ही? प्रदर्शनाला स्टेट लेवलला आमची 2 वेळा निवड झाली आहे, महालक्ष्मी सरसला। जिल्हा स्तरावरचे बरेच केलेत, आता ते म्हणजे आठवत नाही। मधुमक्षिका पालन एक चॅलेंजिंग काम असतं, हो। तुम्ही कशी काळजी घेता? म्हणजे त्याला प्रिकॉशन घेण्यासाठी ही आमच्याकडे कॅप आहे। ही कॅप चेहऱ्याला सुरक्षित करते। फुलबाह्याचे कपडे घालून आणि पॅन्ट पूर्ण कपडे घालून हँड ग्लोव्ज जर घातले तर माशी दंश करत नाही, सहजासहजी काही त्रास होत नाही। माशी स्वतः कधीच चावत नाही, तिला खवळल्याशिवाय
ते कधीच चावत नाही. तिला ज्या वेळेला असं वाटतं की आपल्यापासून म्हणजे आपल्याला धोका आहे समोरच्या माणसापासून, त्यावेळेला ती डंक मारते. फायदे काय आहेत थोडक्यात? मधाचे फायदे, पोटाचे विकार चांगले होतात, वजन कमी होतं. वजन कमी करण्यासाठी कुठलाही प्रकारचा मध, कोणत्याही प्रकारचा मध कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू, 1 ग्लास पाणी आणि 1 चमचा मध हे जर घेतलं तर वेट लॉससाठी अतिशय चांगलं आहे. व्यायाम करायचं, डायटिंग, दिवस मावळल्यानंतर जेवण करायचं नाही, जेवण टाळा, करायचं नाही म्हणण्यापेक्षा जेवण टाळा दिवस मावळल्यानंतर, तर वजन फार लवकर कमी होतं. नीम जामुनचा एकदम त्यांच्यासाठी चांगला आहे, त्यांच्या शुगरमध्ये काहीच अपडाऊन होणार नाही. मधाचे टेस्ट का बदललेत? म्हणजे 4 नमुने तुम्ही दाखवले, हो. काय कारण असू शकतं? आमच्याकडं 150 पेट्या आहेत त्या प्रकारच्या, तर त्या पेट्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून, जसं की राजस्थान, तेलंगणा, जम्मू, आणखीन कर्नाटक, तेलंगणा अशा ठिकाणी ठेवून, ज्या ठिकाणी शेती आहे, ज्या प्रकारची शेती आहे अशा ठिकाणी ठेवून आम्ही त्या ठिकाणून ते मध कलेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची चव वेगळी आहे. त्या ज्या ठिकाणी तशी फ्लॉवरिंग वेगवेगळी तशी. किंमत काय? 125 ग्रॅमचं आहे, याची किंमत काय? हे आहे नीम जामून, ह्याची किंमत जवळपास 125 ग्राम आहे, 150 रुपये किंमत आहे याची. आणि आपलं तुम्ही जे विचारलं की टेस्ट कशी वेगळी येते, तर आपण आता हे राजस्थानच्या साईडला मोहरी जवळपास ते जास्त प्रमाणात असते, त्या ठिकाणी आपण पेट्या ठेवलं त्या मोहरीच्या शेतामध्ये, तर त्या ठिकाणचं ते मोहरीच्या फुलामधून ते मध आणतात, त्या ठिकाणचं ते मोहरीचं मध बनतं ते, आणि त्याची टेस्ट ती मोहरीसारखी येते. म्हणजे फूल पीक जे टेस्ट बदल चावत वगैरे नाहीत का? नाही, असं चावतात पण असं सरासरी चावत नाहीत. जेव्हा आपण त्याला खवळतो तेव्हा चावतात ते. ताई, नाव सांगा तुमचं, कुठून आलात? माझं नाव आहे वर्षा शिवलिंग मसुरे, मुक्काम पोस्ट पोत्रा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. माझे अगरबत्ती आज जे आहे ते रुक्मिणी महोत्सव आहे सोलापूर तालुक्यामध्ये. आमचं जे अगरबत्तीचं आहे ते ग्रुपचं मिळून मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग वगैरे पूर्ण तयार करून. कुठल्या वासाचे आहेत? ते पूर्ण 25 फ्लेवरचे आहे, जसं फ्लोरा आहे, चंदन आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, पायनॅपल आहे, लव्हेंडर आहे. परत ओली धूप पण बनवतो आम्ही, राळी वाट्या, ओली अगरबत्ती, जेणेकरून ती 1.5 तास चालते. प्रत्येक जवळपास मच्छरची अगरबत्ती पण चांगली आहे, साईड इफेक्ट वगैरे लेकरांना होत नाही. आणि मच्छरची अगरबत्ती तर देते वेळेस आम्ही एवढी गॅरंटेड देतो, जर मच्छरचा रिझल्ट नाही आला तर आम्ही तुमचे पैसे रिटर्न करू. घरी बनवताय का? घरी स्वतः बनवतोय आम्ही, म्हणजे मशीन आहे आमच्याकडे, जवळपास 4-5 महिला सरासरी लागतात. काय किंमत आहे? कमीत कमी सर 50 रुपयापासून आहे, 200 ग्रामचं पाकिट आहे, आणि तेच 200 ग्रामचं 120पर्यंत पण आहे, 150पर्यंत. जशी क्वालिटी आपण घेत जाईल तसं ती प्राईस त्याची राहायला जाईल. कुठं भाग घेतला होता? मी याच्या अगोदर आपल्या औरंगाबाद सिल्लोड विभागामध्ये तिथं पण लावला होता स्टॉल. झालं आपल्या हिंगोलीला पण कयाधूप कृषी महोत्सव होता, तिथं पण गेलं. म्हणजे जिथं कुठं स्टॉल असेल तिथं आम्ही जातो स्टॉल घेऊन. आजचं नियोजन कसं आहे, कसं वाटतं? सर आज सुरुवात आहे तरी पण चांगलं आहे. ठीक. मी मोहोळ तालुका रामहिंगणीतून आलेलो आहे आणि आमच्या बचत गटाचे नाव आहे शिवशंकर महिला बचत गट रामहिंगणी. आमच्याकडं शेंगा चटणी, कोल्हापूर पद्धतीचा, सांगली पद्धतीचा भडंग आणि स्पेशल चिवडा असतो पूजा प्रसाद म्हणून, तो एकदम छान चिवडा आहे. आणि क्वालिटी तेल पण चांगलं आम्ही वापरतो आणि ऑर्गॅनिक पद्धतीने जास्त बनवलेला असतो. आम्ही चटणीचे पावडर वगैरे टाकतो ते केमिकल विरहित पावडर टाकतो आणि आमच्या प्रोडक्शनला 4 जिल्ह्यातून मागणीच आहे. तरी शेंगा चटणी, चिवडा, भडंग आणि पेढा मागणी आहे. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 70 04 55 11. हो, यस, हो, सगळं होममेड प्रोडक्शन आहे. एक 4 महिला 5 काम करतात. ऑर्डर सातारा, सांगली, उस्मानाबाद आणि सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे ऑर्डर. आणि कुणाला ऑर्डरसाठी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल एक टेस्ट म्हणून, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर परत एकदा सांगतो 99 70 04 55 11. 1-2 किलोची ऑर्डर असू द्या, 5 किलोची ऑर्डर असे तुम्हाला घरपोच ऑर्डर दिली जाईल. भडंगचा रेट आहे साधारण 380 रुपये, मका चिवडा 320 रुपये आहे आणि शेंगा चटणी 320 रुपये 300 रुपये आहे.